शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते खासदार अनिल देसाई साहेब आणि विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 144 चे शाखा प्रमुख विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली देवनारपाडा हिंदू स्मशानभूमी येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या धर्मशाळा संदर्भात अपुरी विद्युत रोषणाई व इतर अनेक समस्यांबाबत पाहणी केली आणि संबंधित मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिनांक 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व समस्या सोडवण्याची विनंती केली। जर दिलेल्या कालावधीत सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही तर शिवसेना नेते खासदार अनिल देसाई साहेब आणि विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्रमांक 144 चे शाखा प्रमुख विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। या प्रसंगी उपविभाग समन्वयक आनंद नलावडे, महिला शाखा संघटिका अक्षता विचारे आणि उपशाखा प्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते। या आतमध्ये या आपल्याला विनंती करतो, बघा परिस्थिती काय आहे। तर तुम्ही बघू शकताय बीएमसीनी हा डंपिंग करून ठेवलेला आहे। ॲक्च्युअली हा धर्मशाळा आहे, तुम्ही बघू शकताय। लाईव्ह तस्वीर तुम्हाला न्यूज 15 लाईव्ह दाखवतोय। न्यूज 15 लाईव्ह तर्फे तुम्ही लाईव्ह बघू शकताय। हा जो धर्मशाला आहे तिथे गोडाऊन बनवलेला आहे बीएमसीने। बीएमसीने गोडाऊन बनवलेला आहे। आज स्थानिक शाखा प्रमुख विजय भोईर यांनी आज व्हिजिट केलेला आहे आणि सर्व समस्या यांनी म्हणजे जनतापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे। तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे हा धर्मशाळा जो आहे त्याचा डंपिंग गोडाऊन बनवलेला आहे, तुम्ही बघू शकताय। न्यूज 15 लाईव्ह तुम्हाला लाईव्ह तस्वीर दाखवतोय कशा प्रकारे इथे महानगरपालिकाचा हलगर्जीपणा एमओएच जो कोण असेल एमिस्ट विभागचे अधिकारी आणि सहायक आयुक्त इंगोले साहेबांना विनंती आहे की त्यांनी लवकर तत्काल हे खाली करून जनतेसाठी करून द्यावे। तुम्ही फाईल पण बघू शकता, फाईल पण इथे ठेवण्यात आलेला आहे। उद्या एखादी फाईल हरवला काय झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? लाईव्ह तस्वीर तुम्हाला न्यूज 15 लाईव्ह दाखवतोय। इकडे पण आहे, हे फाईली सर्व तुम्ही बघू शकताय। फाईलीचे पण काय किंमत आहे का नाही माहिती नाही, बघू शकताय। इथे जागा आहे, तुटलेले ठेवलेत। अंत्यविधीसाठी जो शव ठेवतो त्याच्या कशा परिस्थितीमध्ये ठेवतो, खरोखर लाज वाटली पाहिजे या अधिकाऱ्यांना की तुम्ही डोळे बंद केलेत का? ह्या तुम्हाला एवढ्या समस्या दिसत नाही का? बरं, काय परिस्थिती आहे, एवढे नागरिक येतात इथे। मुंबई महानगरपालिका दाखवू इच्छितो का? पावसामध्ये पूर्ण गळतं, बसू शकत नाही, पावसामध्ये पूर्ण गळते बघा। पत्र्याची अवस्था बघा काय। जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखा क्रमांक 144चा शाखा प्रमुख विजय भोईर। आज मी आमचे शिवसेना नेते आणि खासदार अनिल देसाई साहेब आणि आमचे कार्यतत्पर विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देवनारपाडा हिंदू स्मशानभूमीमध्ये जे काही लोकांची गैरसोय होते त्याबद्दल मी एक 6 ते 7 महिन्यापासून वारंवार पाठपुरावा करतो आहे। मी स्वतः इथे जेव्हा या स्मशानभूमीमध्ये येतो तेव्हा अनेक लोक मला काही प्रश्न विचारतात। त्या संदर्भात मी त्यांच्या तक्रारी घेऊन जेव्हा मी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करतो पण मला काही त्या पाठपुराव्याला यश येत नाही, कारण की महानगरपालिका असं वाटतं आहे की ह्या विषयांवरती काहीच गंभीर नाही, कारण की त्यांना हे विषय लहान वाटतात पण लोकांच्या ज्या समस्या आहे यांच्याकडे बघायला त्यांना वेळ नाही। त्या संदर्भात मी जी ही महत्त्वाचा जो विषय आहे, जी
देवनारपाडा स्मशानभूमीची जी धर्मशाळा आहे ती जेव्हा या स्मशानभूमीची स्थापना केली होती तेव्हा ही वास्तू बांधली होती. त्यावेळी इथे नेहमी ती वास्तू धर्मशाळा आपण मागे बघू शकता ती नेहमी उघडी असायची. पण या कोविडच्या नंतर या महानगरपालिकेने ही धर्मशाळा पूर्णपणे बंद केलेली आहे. या धर्मशाळा चालू करण्यासाठी जेव्हा मी 26 मार्च 2025 रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार केला तेव्हापासून मी 6 ते 7 महिने झाले मी या संदर्भात वारंवार त्यांच्याकडे जातो आहे. त्यांनी मला आश्वासनही दिलं होतं की आपण इथे एक भेट देऊ आणि काय काय समस्या आहे, पण त्या भेटीला त्यांना वेळ नाही भेट देण्यासाठी. खरोखर म्हणजे दुःख या गोष्टीचं वाटतं की लोकांच्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी यांना वेळ नाही. ही धर्मशाळा ही एवढी महत्त्वाची धर्मशाळा आहे की ज्यावेळी एक शव येतं या शवाबरोबर अंत्यविधीसाठी 100-200 अशी मोठ्या प्रमाणात लोक येतात. पण इथे जी धर्मशाळा लोकांच्या बसण्यासाठी केलेली आहे, पण ही वास्तू बंद असल्यामुळे लोकांना जोपर्यंत अंत्यविधीला 1 तास 1.5 तास 2 तास लागतात तोपर्यंत त्यांना तात्काळ त्यांना उभं राहावं लागतं. त्याच्यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात असतात, यांनाही उभं राहायला लागतं. बसण्यासाठी त्यांना इतरत्र जागा बघायला लागते, कारण की इकडे बसण्याची सोय इथे 3 ते 4 आपण आपल्या माध्यमातून आपण दाखवा की 3 ते 4 इथे बसण्याचे आसन आहेत, ते पण 1 ते 2 तुटलेले आहेत त्याच्यात. म्हणून त्यांना इकडे तिकडे पायऱ्यांवरती बाहेर बसायला लागतं. एवढं दुःख वाटतं की जी वास्तू लोकांच्या सेवेसाठी स्थापन केलेली आहे, पण ज्यावेळी मी पाठपुरावा केला, जेव्हा मी हे टाळं उघडून आता आपल्याला मी विनंती करतो आपल्या माध्यमातून जी काही आतली धर्मशाळेमधली जी परिस्थिती आहे, कारण की या धर्मशाळेला महानगरपालिकेने एक डम्पिंग असं बनवलेलं आहे कचऱ्याचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघणार पूर्ण धुळीने भरलेलं आहे आणि सर्व कचरा त्याच्यामध्ये फायली जुन्या असतील, टेबल असतील, इतरत्र असे जे भंगारमध्ये ज्या वस्तू द्यायच्या आहेत त्या अशा गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे फक्त ह्यांचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा खरोखर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो. तसंच इथे शवविधी इथे 2च आहेत. कधी कधी असा प्रसंग येतो की इथे तिसरीही एक शव असं येतं, त्यावेळी इथे त्यांना वेटिंगमध्ये थांबायला लागतं, कारण की आपल्यालाही माहिती आहे एक शव पूर्ण जाण्यासाठी त्यांना 3 ते 4 तास लागतात. एवढ्या वेळेमध्ये त्यांना तात्काळ त्यांना बॉडी घेऊन असं इतरत्र बाहेर उभं राहायला लागतं. जर ही धर्मशाळा लोकांच्या सेवेसाठी आहे तर ही धर्मशाळा का बंद आहे, याच्या मागे काय तुमचं महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांचं काय षडयंत्र आहे. अजून एक तुम्हाला माहिती मी दाखवतो की ज्यावेळी मी पत्रव्यवहार केला, इथे पूर्वी धर्मशाळा असा बोर्ड लावला होता. ज्यावेळी मी पत्रव्यवहार सुरू केला, ज्यावेळी मी 2दा-3दा त्यांना भेटलो, त्याच्यानंतर माझ्या निदर्शनास आलं की त्यांनी धर्मशाळा हा जी पाटी होती ती काढली. त्याचीही मी विचारणा केली, पण ते एमोज जे आहेत ते उडवाउडीची उत्तरं देतात. पण त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही पाटी काढू शकता, पण ही जी वास्तू लोकांसाठी आहे ती तुम्हाला उघडायलाच लागणार. आणि जर तुम्ही ही वास्तू उघडली नाही, मी तुम्हाला पुढच्या शुक्रवारपर्यंत 14 नोव्हेंबर 2025पर्यंत मी तुम्हाला त्याची मी चालू करण्याची तुम्हाला विनंती करतो. जर तुम्ही 14 नोव्हेंबरला जर चालू केली नाही तर 15 तारखेला शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी महानगरपालिकेचा इथे मी अंत्ययात्रा घेऊन आणि जोरदार आंदोलन करीन. त्यावेळी मी इकडचे स्थानिक नागरिक, कारण की ह्या स्मशानभूमीमध्ये गोवंडी गाव, बोरलागोंडी गाव, देवनार गाव, आगरवाडी गाव, मानपूर गाव, तसंच इकडच्या सर्व वसाहतीमधील सोसायट्यांमधील लोक, तसंच अणुशक्तीनगर BRC नागरिक, तसंच घाटला परिसर असेल, चेंबूर परिसर असेल, सुभाषनगर, सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे येतात. तर तुम्ही समजून जावा, जर तुम्ही आम्हाला जर
आमच्या या लोकांच्या समस्यांबद्दल तुम्ही जर जागे झाले नाही, 14 तारीख शुक्रवारपर्यंत जर तुम्ही ही वास्तू नागरिकांसाठी उघडली नाही स्वच्छ साफ करून, तर आम्ही 15 तारखेला तुमचा ह्या सामना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांसोबत होणार आहे, याची तुम्ही दक्षता घ्यावी. आणि याच्यापुढे काही जर अशी घटना घडली तर जबाबदार मुंबई महानगरपालिकेचे जे या खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही ठरवू. तसंच दुसरा विषय आहे, मी 13 जानेवारीला 2025 तेव्हा इकडचे जे विद्युत खांब आहेत त्याच्यासाठी मी ते पाठपुरावा केला होता. तेव्हा आतमधले जे तुम्हाला तेव्हाही विनंती करीन, तुम्ही सर्व लाईटीचा जो आतमध्ये जे हॉलिजन लागले आहेत त्यांची परिस्थिती बघा. ज्यावेळी रात्री संध्याकाळनंतर जेव्हा आपण इथे अंत्यविधीसाठी शवासोबत येतो तेव्हा तुम्ही बघशाल इथे पूर्ण अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे. सर्वत्र अंधार असतो. आतमधले 2 जे मोठे हॉलिजन आहेत तेही बंद आहे. जे एवढं वाईट वाटतं या स्मशानभूमीमध्ये. हे बाहेरून जी लोकं येतात त्यांनाही वाटत असेल अरे एवढी चांगली वास्तू महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधली आहे, पण इथे एवढं अंधार आहे. आजूबाजूचा कोण नागरिक आहे त्याचा चेहराही दिसत नाही. एवढी जागा आहे महानगरपालिका जिथे जरूरत नाही तिथे लाईटी लावलेल्या आहेत, पण जी ही जरुरतीची जी वास्तू आहे इथे का ते लोक असं भेदभाव करतात आहे. तुमच्या माहितीसाठी अजून निदर्शनास आणतो की ही इथे पाठीमागे दफनविधी जे बच्चूंसाठी लहान मुलांसाठी जी महानगरपालिकेने जी जागा राखीव आहे तिथे तुम्ही बघू शकता पोल उभे आहेत. कित्येक वर्ष झाले या पोलला अद्यापही लाईट आलेली नाही. त्याचाही मी पाठपुरावा केला होता, पण त्यांचं असं उत्तर तेव्हा मला संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं होतं की जे लाईटचे जे हे आहेत खालून जे अंडरग्राऊंड जे केबल गेलेले आहेत ते जुने आहेत. पण जुने आहेत मग ते कधी करणार तुम्ही? तुम्हाला सांगतो, जेव्हाही रात्री अपरात्री जेव्हा 10ला 11ला नवजात कोण शिशु असतो, कोण लहान मुलगा असतो, त्यांना दफनविधी करण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा तुम्ही मोबाईलच्या बॅटरीवरती त्यांना तिथे त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी करावा लागतो. खरोखर जेवढा म्हणजे तिरस्कार करेल या गोष्टीचा तेवढा कमीच आहे. मी आपल्या माध्यमातून सांगीन की जर मुंबई महानगरपालिकेने जर 14 तारखेपर्यंत ही लाईटची व्यवस्था आणि ही जी धर्मशाळा आहे ती नागरिकांसाठी खुली केली नाही तर 15 तारखेला तुमचा सामना आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांशी आहे, इकडच्या स्थानिक लोकांशी आहे. जोरदार असं आम्ही आंदोलन आमचे खासदार अनिल देसाई साहेब आणि विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू. आणि नक्कीच आम्ही जर आमच्या मागणीला जर तुम्ही लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर 15 तारखेला तुमची महानगरपालिकेची अंत्ययात्रा या देवनार हिंदू पाडा स्मशानभूमीत काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शाखा क्रमांक 144चा उपशाखा प्रमुख विजय भोईर आणि आमचे सगळे पदाधिकारी आज या देवनारपाडा हिंदू स्मशानभूमीवर सगळे उपस्थित आहोत. उपस्थित राहण्याचं कारण हेच आहे की ही एक धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा कशाला असते? कारण इतर स्मशानभूमीमध्ये आम्ही बघितलं की धर्मशाळा ह्या उघड्या असतात, त्यात कुठलीही वस्तू ठेवली जात नाही. ह्या धर्मशाळेत एवढा कचरा करून ठेवला आहे. आणि ते कशाला? कारण इथे एमर्जन्सीमध्ये जर जास्त कोणी शव आले तर तुम्ही काय करणार? तुमच्याकडे काहीच असं काही नाही असं सुखसोयी आहे. समजा 2 स्ट्रेचरवरती दहन होत आहेत तर 3रा आणि 4था जाण्याकडे. तर ही धर्मशाळा कशाला ठेवली आहे? त्याच्यासाठीच ठेवली आहे किंवा ती काय शव आले की तिथं ठेवून तिथं लोक बसतील, त्यांचा हा विसावा म्हणून घेतील, त्यासाठी धर्मशाळा आहे. आता इथं काय, इथं 4 गावं आहेत तर जवळजवळ आहे. गावदेवी आहे, बोरबादेवी आहे, देवनार गाव आहे, आगरवाडी आहे, घाटला गाव आहे, परत पूर्ण मोठा परिसर आहे. मानपूर आपलं अणुशक्ती नगर आहे. हे इतका मोठा परिसर आहे. लोक येतात शवासंगती, किती येतात? 150, 200, 100 अशी लोक येतात. ती थांबणार कुठे? कारण हे शेड जे बांधले आहेत ते शेड बघा काय आहे, ते सगळे सडले आहेत. कोणी बांधले आहेत कोणी आम्हाला काय माहीत नाही, अशी काय घेणं देणं नाही, पण त्यात काहीतरी सुखसोयी केला पाहिजे. आता इथं रात्री जर कोणते शव घेऊन आले तर जाळायचे कसे? इथं 2च लाईटी आहेत, बाकी सर्व अंधार परिसर आहे. बाकीचा परिसर आहे तो असा आहे
की बघा दिवाळे बांधले आहेत, ती दिवाळीचं काही ते लोकांनी लोखंडी काम केलं पण ते पण सडले आहेत. तिथून कोणी चरचुले गर्दुले येतात, तिथं बसतात. हे बरं नाही. ही हिंदू स्मशानभूमी आहे. इथं सर्वांची सुखसोयी झाल्या पाहिजे. आणि हे जे झालं आहे ते चुकीचं आहे. BMCच्या अधिकाऱ्यांना आम्हाला एकच सांगणं आहे की धर्मशाळा लवकरात लवकर उघडावी. त्याच्यात जी घाण आहे ती तुम्ही बाहेर काढा. तुम्ही जर नाही केलं तर आमच्या शाखा प्रमुखांनी ज्या तुम्हाला पत्रव्यवहार केला आहे त्या पत्रव्यवहारप्रमाणे आणि त्यांनी जे आता निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाच्या हिशोबाने आम्ही याला जे काम करायचं ते आम्ही करणार. BMCचा अंत्ययात्रा काढणार आणि BMCच्याबद्दल आम्ही लोक जी ती कारवाई करायची करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतत विजय भोईर पाठपुरावा करतायत. ते लोक आम्ही स्वतःबरोबर त्यांच्याबरोबर गेलो BMCमध्ये. ते उत्तरं उडाउडी देतात. आज करू साईट व्हिजिट लाव बोलले, 10 वेळा बोलले साईट व्हिजिट लाव. साईट व्हिजिटला येत नाहीत. उद्या येऊ परवा. आम्ही कधी कधी गेलो तर बाहेर तिथं आम्हाला जागेवर भेटत नाहीत. 4 वेळा गेलो तर ते साईट व्हिजिटला गेलेत इकडे. मग इथं का साईट व्हिजिट होत नाही? आम्ही किती वेळा तर येऊन गेलो. लाईटचा प्रॉब्लेम बोला. ही धर्मशाळेचं कोविडपासून बंद आहे. कोविडच्या काळानंतर ती पूर्णपणे बंद केली. इथं एवढी मोठी जागा असताना इथं BRCपासून गाठल्यापासून लोक येतात. एवढा मोठा एरिया असून असताना इथं जर एका 2 मैताचे हे असताना तिसरा तर नाहीच आहे. पण लोक तिसरा मैत आल्यानंतर एवढी अडचण होती की लोकांना अक्षरशः बाहेर उभं राहतं. आणि पावसाच्या दिवसात मी स्वतः बघितलं आहे ॲम्ब्युलन्समध्ये मैत ठेवून माणसं वेटिंगला पत्र्यामध्ये इकडे तिकडे आडोशाला उभे राहतात. एवढी गैरसोय इथं असताना, वास्तू इथं उभी असताना हे लोक तिथं गोडाऊन ठेवले, भंगार भरून ठेवलेले. आम्ही 10 वेळा उघडून बघितलं तरी त्याचं काय साफसफाई करत नाहीत. काहीसुद्धा त्याला लक्ष देत नाहीत. BMC अक्षरशः हलगर्जीपणा करते ह्या गोष्टीवरती. काही कारण समजत नाही. कोण याला पाठवून हे करते त्याचा मी माहीत नाही. आणि ती वस्तू त्यांना कशासाठी वापरायला पाहिजे? तुम्हाला गोडाऊन तिकडे देवनाला मोठे मोठे गोडाऊन पडलेत त्यांच्या खाली. तिथं का ठेवत नाही सामान? आमच्या इथं का ठेवत? यांना काय गरज नाही का इथे? आणि लोकांच्या पैशातून आम्ही टॅक्सपेअर लोक आहेत सर्व. इथे जे लोक राहतात त्यांच्या पैशातून ही सगळे वास्तू उभे आहेत. त्या लोकांची गैरसोय होत असेल तर याचा फायदा काय? BMCचे अधिकारी येऊन बोलतात करतो ह्याला 8 महिने होत नाहीत. लाईटचा विषय बोलला विजय भोईर. त्या लाईटचा आम्ही स्वतः आलो. मी स्वतः बॅटरी पकडून उभं राहिलो आहे. मग इथं लहान मुलांना जे दर्पणविधी होतं ना तिथं एवढी गैरसोय लोकांची कुठल्याही मशानभूमीमध्ये नाही. आम्ही बाहेर पण जातो, पदाधिकारी असल्यामुळे बाहेरच्या पण मशानभूमीत जातो. एवढं ट्रॉम्बेसारख्या एरियामध्ये केवढी मोठी लाईट, केवढे मोठे हॅलोजन लावले तिथं. आम्ही जातो ना तिथं बघतो ना, आम्हाला दुःख वाटतं की इथं आमच्या इथं वार्डामध्ये एवढं वासून सुद्धा आम्ही काय करत नाही. अजिबात लक्ष देत नाही. BMCवाले बिलकुल लक्ष नाही. विजय भोईर बोलल्याप्रमाणे 14 तारखेला मी वाट बघू. 15 तारखेला आम्हाला जे आंदोलन करायचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून जरूर करू. त्यांना अशी थप्पड बसेल की ते भविष्यात त्यांना वाटेल की इथं चुकी केली आम्ही 8 महिने ह्यांना हे करून त्यांना कळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.